नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण आनंदनगर या ठिकाणी असताना काही योगा क्लासमध्ये आहेत. नुकतंच या ठिकाणी पारंपरिक पोशाखामध्ये विठू रुक्मिणीचं एक छानसे एक नाट्यसुद्धा साजरं झालं आहे, डान्ससुद्धा साजरा झालेला आहे. आपण आपल्यासोबत काही योगामध्ये प्रशिक्षण घेणारे काही विद्यार्थी आहेत, शिक्षिकासुद्धा आहेत. काहीतरी वेगळं पण आहे. दरवर्षी या ठिकाणी जर काही वेगवेगळे काय कार्यक्रम असतात वर्षभरात, ते सुद्धा या ठिकाणी साजरे होतात. आज या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमातसुद्धा होतो. खूप छानसुद्धा कार्यक्रम होता. आपल्यासोबत काही जे प्रशिक्षक आहेत ते सुद्धा आहेत आणि जे विद्यार्थी नाही ते सुद्धा आहेत. एक विद्यार्थी नाही आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत की हा जो योगा क्लास आहे याच्यामध्ये नक्की कोणतं प्रशिक्षण दिलं जाते. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख सांगावी. मी कुमुदिनी झोरे बोलते. मी वराळे रोडला राहते. आणि बरेच महिने झाले मी इथे योगा क्लासला येते. आणि मी काही महिने इथे प्रत्यक्षात येत होते योगा क्लासला. आणि आता पावसाळा असल्यामुळे मला यायला जमत नाही, लांब आहे त्यामुळे घर. तर मी घरून ऑनलाईन करते योगा. मॅडम मला मीटिंग जॉईन करून देतात ऑनलाईन आणि मी योगा ऑनलाईन करते. बरं, आज या ठिकाणचा कार्यक्रम होता नक्की कसा होता? म्हणजे योगाचा तुमचा क्लास आहे म्हणून त्यांनी अरेंज केला की सध्या दिंडीचं सध्या चालू आहे म्हणून केला? काय वेगळं पण होतं याच्यामध्ये? नाही, आजचा हा कार्यक्रम वारीचा होता, आषाढी एकादशी निमित्त. आणि खूप छान झाला कार्यक्रम. बऱ्याच मुलांनी वगैरे विठ्ठल रुक्माईचे आम्हाला प्रत्यक्षात इथे दर्शन झालं. आम्हाला पण फार आनंद झाला आणि असं वाटलं की आम्ही पंढरपूरच्या वारीमध्येच आहोत. बरं, आता मला आणखी एक सांगा की आता हा जो तुम्ही क्लास करताय ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन, दोन प्रकारचे क्लास आहेत. ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन याच्यामध्ये आपण वेगळे पण काय सांगू शकता? किंवा ऑनलाईन आपल्याला असं वाटतं की बाबा ऑनलाईन फक्त व्हिडिओ लावतात आणि मार्गदर्शन करतात आणि ऑफलाईन आपण प्रत्यक्ष विचारू शकतो. तर आपण ऑनलाईन क्लास करतात त्याच्याबद्दल आपण काय सांगा? ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काहीच फरक वाटत नाही मला. मी जरी घरून करत असले तरी माझे काही प्रश्न असले तर मी मॅडमना विचारू शकते आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मला मिळतात. किंवा मी इथे वेळ मिळेल तेव्हा इथे क्लासमध्ये येऊन त्यांना काही माझ्या प्रश्न असले तर विचारू शकते आणि याचा मला निश्चितच खूप फायदा होतो. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्ते. प्रथम तर आपली ओळख सांगावी. माझं नाव योगिता कुचिक. बरं, तळेगावमध्ये राहते. आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये मी कार्यरत आहे आत्ता. बरं, आता या ठिकाणी नक्की काय आहे? म्हणजे हा क्लास आहे का वेगळं काय आहे? म्हणजे काय सांगू शकाल? हा एक योगाचा क्लास आहे. पण आज आपण इथे जमलेलो आहोत, तुम्हाला दिसते दृश्य. तर आज पंढरपूरची वारी सगळेजण करतात. तर आजी लोक आहेत किंवा नातवंड आलेली त्यांची हे जे आहेत विठ्ठल रुक्मिणी बनलेले आहेत. तर आज आपण हा पारंपरिक सण साजरी करत आहोत. याचं हे तुम्ही दृश्य बघू शकता आपल्या इथे क्लासमध्ये, योगा क्लासमध्ये, की जे कोणी पंढरपूरच्या वारीला जाऊ शकत नाही तर ते आज पंढरपूरच्या वारीचं दर्शन इथंच घेऊ शकतात. बरं, तर मला हे सांगा की आता तुम्ही या ठिकाणी योगा क्लासला येत आहे. हो. तर योगा क्लास तर आहे परंतु यात वेगळं पण काय जाणवतंय तुम्हाला? मी आज गेले 6 ते 7 वर्ष योगा क्लास चालू केलेला आहे. या योगा क्लासमध्ये कसं आहे की आपण जे व्यायाम करतो हे फक्त आपल्याला अंतरसुख जे देतात ते कसे देतात तर आपण बाह्यसुख आणि अंतरसुख असे 2 प्रकार पडतात. बाह्यसुखमध्ये येतं की आपण काय पारंपरिक, आता हा जो वेश बघताय तुम्ही, पोशाख बघताय, आम्ही काय सजले वगैरे, हे कोणी काय काय करून आलेले आहात, हे बाह्यसुख झालं. पण अंतरसुख कसं असतं की आपण हे व्हायला पाहिजे की आतून आपल्या ज्या व्याधी जडलेल्या आहेत ह्या आपल्याला कमी व्हायला पाहिजे. तर त्या कशा होऊ शकतात? तर आपण सूर्यनमस्कार करू शकतो, काही आसनं करू शकतो. त्याच्यामुळे जे आपलं अंतरसुख आहे हे सुखी राहणार आहे. बरं, आता या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून येत आहे? मी गेले 7 वर्ष झाले इथे आहे. बरं, म्हणजे आता वेगळं पण तुम्ही आता सांगितलं आहे परंतु त्याच्यातून तुम्हाला फरक कसा काय जाणवतो किंवा टीचरबद्दल आपण काय सांगाल?
टीचर तर नाहीच म्हणणार, या सगळ्यांसाठी आहे ना एक ज्या माझ्या वयाच्या आहेत त्यांच्यासाठी मैत्रीण आहे, ज्या आजी लोक आहेत त्यांच्यासाठी मुलगी आहे, ज्या सासू लोक आहेत त्यांच्यासाठी पण मुलगी आहे, हे जे छोटे आहेत तर त्यांच्यासाठी पण त्या मैत्रिणीसारख्या वागतात. आणि त्यांच्यामध्ये जे बोलण्यामध्ये जे आहे तर ते इतरत्र मला कोणाच्याच बोलण्यामध्ये जाणवत नाही. कारण की माझी सासू इथं एकदा स्वतः आल्या होत्या, त्यांच्या पायाला आजार झाला होता, तर त्या इथे व्यायाम करायला येत होत्या. तर त्यांनीच मला घरी त्या सांगायचे की नाही, तिच्याकडे असं एक वेगळेपण आहे की खरंच की ती खूप आपल्याला मन मिळावं आहे, की असं वाटत नाही की ती एक गुरु आहे. तर आपलंसं म्हणून त्या सगळ्यांचे जे आजार असतात किंवा जे आपण व्यायाम प्रकार वगैरे घेतो तर त्या खरंच खूप मन लावून शिकवतात. मॅडम नमस्कार. नमस्कार. ओळख सांगावी आपली. मी श्वेता नितीन मोहिते, तळेगाव येथील रहिवासी आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा क्लास मी जॉईन केलेला आहे. बरं, हा जो क्लास आहे म्हणजे मला तर वाटतच नाही क्लास आहे, म्हणजे इथं अक्षरशः विठ्ठल रखुमाई दिसतात, ते लहान मुलं दिसतात, ते वारकरी दिसतात, ते अनेक महिला वर्ग पारंपरिक पोशाखामध्ये आहेत. तर नक्की ही संकल्पना कोणाची होती आणि दरवर्षी म्हणजे काय कार्यक्रम असतात का याच वर्षी आहे, तर काय सांगाल आपण? खरं तर आता तुम्ही बघताच आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा भक्तिमय या ठिकाणी झालेला आहे. प्रत्येकाला पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण या ठिकाणीच या वारीचं आयोजन आमच्या मॅडमच्या क्लासतर्फे किंवा मॅडमतर्फे त्या ठिकाणी त्यांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी करून आणलेला आहे. अतिशय सुंदर हा वारीचा सोहळा आज आम्ही या ठिकाणी तिथे अनुभवत आहोत. खरं तर मॅडमचे यासाठी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. बरं, मला आणखी एक प्रश्न करायचा आहे की समजा आता योगा जो करतात म्हणजे अनेकांना असं वाटत असतं की काही वय असतं किंवा काही आपल्याला जमेल का नाही असा अनेकांना प्रश्न असतो, तर नक्की योगाबद्दल आपण काय सांगाल? योग हा माणसाच्या आयुष्याचा खरं तर एक अविभाज्य भाग आहे. अगदी लहान बालकांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अतिशय सुदृढ असं आयुष्य जर का आपल्याला हवं असेल तर नक्कीच प्रत्येकाने योगाचा त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळे जे काही प्राणायाम असतील, भ्रामरी असतील किंवा वेगवेगळे असणारे आसनं आहेत, त्याचबरोबरीने असणारी सूर्यनमस्कार आहेत, हे नक्कीच रोजचं आपलं जीवन त्या ठिकाणी सुसह्य करतात. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनीच योगा त्या ठिकाणी तिथे केला पाहिजे. हो, धन्यवाद. धन्यवाद.